तुझ्या 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 रूपाचं चांदन. कले हा आई साहेब, आम्हा दोघांचा नाश्ता आमच्या खोलीतच पाठवायला सांग नक्षत्राला. अहो आपल्याला महत्वाचं बोलायचं येत आहे ना. होय नक्षत्र आता आपल्या घरचीच आहे, तेव्हा कुठला बी निर्णय तिच्यापासून लपवलेलं बरं नाही दिसणार. खरंय. चला. काय ग कले, काय झालंय काय? तुझ्या तोंडावर 12 कशा पाय वाजले? कारण आईसाहेबांनी पुन्हा त्या उकिरड्याला जवळ करायला सुरुवात केली. कलाताई काय झालं आता? ती भिकारणी नक्षत्रा समजे निर्णय तिच्या कानावर घालायला निघालेत हे लोक. कचऱ्याचा डबा घरात घेतला तरी बी त्याची फुलदाणी होत नाही हे कुणी सांगायचं या माणसाला? कले अगं फुलदाणी झाली तरी त्याच्यातली फुलं कुजाया ये लागत नाही. मग तोपर्यंत काय वाट बघत बसायचं वैम्या? अगं अगं म्हणजे तसं नाही कले. कले तू ना अशी हत्यारा उगारून माया पुढं नको येत जबर नेम. मग डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचं माझ्याशी. आज त्या पोरीला निर्णय सांगायला लागलेत, उद्या त्या पोरीचे निर्णय ऐकून घ्यायला बी कमी करणार नाहीत हे लोक. अरे काय काय पायतान आहोत का आपण? हा, कधी बी मनात आलं पायात घातलं, कधी बी मनात आलं उमऱ्या बाहेर फेकून दिलं. किंमत हाय का नाही काही आपली? म्या भी कलाय कला नाही. वातावरण टाईट केलं ना नाव नाही लावणार माझं. पण कलाताई तुम्ही हे पूजेचं नवीन प्रकरण काय चालू केलंय आता? रेणुके पूजा तर फक्त निमित्त आहे बघ, नारळ तर वेगळ्याच गोष्टीचा वाढवायचा आहे आपल्याला. कुणाचं नारळ वाढवायचं म्हणताय? आणि कले नेहमी अशी उंटासारखी वाकडी चाल चालायच पाहिजे काय? त्याशिवाय आपल्याला जे पाहिजे ते कधीच हातात यायचं नाही. या टायमाला वाड्यात 2 मोठाले कार्यक्रम होणार आहे. एक गावाला हितो आणणारा आणि दुसरा गाव हादरवून सोडणारा. म्हणजे नक्की काय डाव टाकणार आहे तुम्ही? म्या या वेळेला दत्ता भाऊच्या फोटोला हार घालणार. म्हणजे ए कले कले तुझं डोसकं ठिकाणं आहे का नाही? डोसकं ठिकाणावर आहे म्हणून हे पाऊल उचलतोय मी. या निवडणुकीच्या आधी दत्ता भाऊच्या नावाचा बार नाही उडवला तर कलाताई दत्तासाहेबांच्या? नाही नाही, हे नाही होऊ शकत. दत्तासाहेबांचा जीव धोक्यात आहे. त्यांच्या किंवा शंकरदादांच्या कानावर घालायलाच हवं. वेशीवर जाऊनच गाठावं लागेल दत्तासाहेबांना. यांच्या तर आता दत्ताभाऊ येतील तेव्हा येतील, पण ही घाण इथून गावात नाही गेली पाहिजे. चला ए थांबा, ह्या बाटल्या गावात गेल्या नाही पाहिजे. आणा त्या इकडं. काय आणा म्हणलं ना. कया
अरे वासकाड्या आला का इथपर्यंत वास काढत? ए भवानी, ह्यो गुत्ता तुला मागात पडल. अरे दा चाल, आपण नाही घाबरत कोणाला. तर सांग तुझ्या दत्ताला. ये दत्ता भाऊ संग पंगा म्हणजे लय मोठं पाप आहे. कारण दत्ता भाऊ तुमच्या समद्यांचं पाप आहे. हा डायलॉग? आता तू बी डायलॉग मारायला लागला का? अरे जा चल निघ. उगा मांजरेवाणी आडवा येऊ नको. ए भवानी, ही दारू गावापर्यंत म्या पोचू देणार नाही. मला अडवतोस? या भवानीला तू चस्त. काका वेशीकडे जायचा रस्ता कुठे? यागला जा सरळ सरळ, लागल गावची येस. बरं धन्यवाद. दादा गावच्या वेशीकडे जायचा रस्ता? तो का समोर जात आहे, तिथून सरळ पुढे जा, उजवीकडे वळ. बरं धन्यवाद. येऊ पसारा आवरता घ्यायचा. घेत नाही जा. ही घाण गावात टिकू देणार नाही. हा घाण? काय बोलला घाण? म्हणजे आम्ही ऐकतो ती घाण आणि सावता पिता ते अमृत असतो होय. आद्या याला म्हणतात मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. लोय हसलो. अरे जा, गुत्ता हितच लागणार. या भुसनाळ्याला हाताशी धरून गुत्ता टाकलायस वे. नाही तुझा दुसरा हात पण मुळासकट उपटून गळ्यात बांधला ना तर नावाचा दत्ता नाही. ओ दत्ता भाऊ, धमक्या नका देऊ. आमच्या संघ भवानी शेठ आणि तुमच्या हद्दीतील पोलीस अधिकारी बी आहेत. आता तुमचं काय बी चालणार नाही काय. तुला जित्ता सोडून चूक केली तवाच कापाय पाहिजे होता. ए दत्ता, कशाला उगा मध्ये मध्ये लुडबुड करतोस? हा म्या काय म्हणतो, म्या तुला देतो की थोडी भागीदारी. मकार पैका कमवू, एकदम मकार. आणि रोजच्याला थोडी दारू बी घेऊन जा. फुल झिंगाट. हे भवानी, तोंड सांभाळून बोलायचं. दत्ताला इकत घ्यायची लायकी आहे का रे तुझी? येऊ दत्ता कुणासमोर झुकत नाही. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो. येऊ पसारा उचलायचा आणि काढता पाय घ्यायचा. आपल्याला बी नाही ऐकायची सवय नाही. जर का तू माग हटणार नसेल तर आपण बी माग हटणार नाही. आज तुझ्या सकट तुझ्या गुत्त्याचा बी चुरा करतो. अरे बघताय काय, तोडा याला.
जो दत्ताला नडला दत्तानं त्याला असंच तोडलं. जोवर दत्ता जिताय तोवर हिथं गुत्ता लावायची. कुणाच्या बुडात हिंमत आहे तेच बघतो. अरे तुम्ही काय बघालाय मारायला. दत्तासाहेब हा अंगाशे हाण तू. जिता सोडू नका. हा ना. दत्तासाहेब ती मारतायत दत्तासाहेबांना. मी जाऊ का? पण पुढे गेले आणि बबनने पाहिलं तर. पण मी जाईन. दत्तासाहेबांना वाचवायलाच हवं. काय करू? हिला पण हा ना जीवचा असतो. कुठं जाशील? दोघांना बी हा ना तुझ्या करत चोर. ये वय आणि साहेब त्या दत्तानं समोर कोणीतरी काळी पोरगी उभी केली म्हण. त्या चव्हाणचं डोसकं बिस्कं फिरलं की काय? का ढापण लागलं चव्हाणला? बरी आहे की चालतंय की तटलंय कुठं? अंगाशी ए पाटीलवाडीतला शाहरुख. ए तूच इथे इथे. यो ताईसाहेबांचा वाडा आहे ना? होय. कोण रा तू? अयो मला ओळखलं नाही होय? नाही नाही. मोठ्यांशी कसं बोलायचं असतं ठाऊक नाही होय? जा ताईसाहेबांनी जाऊन विचार मोठ्यांशी कसं बोलायचं असतं ते.
इथं येऊन ताटायचं नाही. होय असं होय, आता मलाच सांगायला तू मी कसं वागायचं ते. जा जाऊन सांग यम आलाय, इन्स्पेक्टर मोरे आलाय म्हणावं. जा 0 मिनिटात जायचं आणि 0 मिनिटात यायचं. जायचं बेन मला सांगतोय या मोरेला. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आणि दुसऱ्यांदा डायरेक्ट ढगात पाठवतो. कुणाचा बी बाप घेऊन ये, गावात कुत्ता लागणार नाही. आणि ह्या कुत्ता इथंच लागणार. शंकर्या, हा एक बी बांबू आणि पीप दिसला नाही पाहिजे यापुढं. होय दत्ता भाऊ. लागलं का? स्टील बॉडी हवी तुझी मध्ये पडाय. मग तुमची तरी कुठे हाय स्टीलची बॉडी? किती मारलं त्यांनी तुम्हाला? अरे हो, मी आता विसरलेच, तुम्ही दत्ता साहेब आहे ना व. मला कुठं काय लागतं हे समजा माहिती आहे ना व, तरी बी आलीस वय शहाणपणा कराय. अहो पण साहेब ते किती मारत होते तुम्हाला. ए दत्ता, तुला लय मागत पडेल. आपल्याला परवाना आहे. सुरुवात तू केलीस आणि शेवट आपण करणार. चल निघ. तुला सांगितलं होतं ना घरात थांबायचं, मग माग कशाला आली? अहो, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, लई महत्वाचं आहे. काय झालं? ते आपल्या वाड्यात पूजा होणार आहे ना व, तर तेव्हा तुमच्यावर. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, इन्स्पेक्टर मोरे आलाय घरला, चला लवकर. आले रे आले, समद्याचे बाप आले. ए लाल पावट्या, एवढा उडू नगस. तुझ्या बापाला जाऊन विचार मागल्या येण्याला कसं तोडलाय ते. पुण्यांदा हाड मोडून काढतो त्या मोरीची. तू परत तिथं दिसला का नाही तर तंगड मोडीन. शंकर्या, होय भाऊ. आम्ही पुढं होतो, उरला सुरला समजा कचरावरून वाड्यावर या. स्टील बॉडी, चल गाडीवर बस.